नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण SSC GDचा पूर्ण पॅटर्न किंवा SSC GD काय असतं, सिलेक्शन कुठं होतं याबद्दल पूर्ण माहिती घेतलेली आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय करणार आहे तर SSC GDचा अभ्यास कुठून करायचा आणि वन टाइम सोल्युशन आहे सगळं, की तुम्ही जर एवढं केलं तर त्यानंतर तुम्ही पूर्ण SSC GDचा अभ्यास कंप्लीट करू शकता, ज्यातून तुम्ही पोस्ट घेऊ शकता तेवढा अभ्यास केला तरी. कारण की SSC GD एक्झाम ही एवढी अवघड नाही आहे. चांगला 6 ते 8 महिने अभ्यास जरी केला तुम्ही तर तुम्ही SSC GD एक्झाम ही पास होऊ शकता. तर तेच पूर्ण मी डिटेल सिलेबस, बुक लिस्ट आणि स्ट्रॅटजी कसा अभ्यास करायचा त्याबद्दल मी माहिती सांगणार आहे. बऱ्याच मुलांना या व्हिडिओची आतुरता होते, तर बऱ्याच मुलांनी या प्रश्नाबद्दल मला विचारलेलं होतं की सर GDसाठी कसं तयार करायची किंवा काय करायचं. तर हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर आपण सुरू करूया की GDचा अभ्यास कुठून करायचा, ठीक आहे, SSC GDचा. तर त्याची आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. तर पहिला सब्जेक्ट असतो जो ज्यांना बऱ्याच जणांनी जी भीती वाटते मॅथ्सची. तर एकतर GD करणाऱ्या मुलांना एक लक्षात ठेवा की मॅथ्स हा खूप सोपा आहे. 10वीपर्यंत मॅथ्स आहे, काय अवघड नाही, काय रॉकेट सायन्स नाही त्याच्यामध्ये अजिबात, एकदम इझी मॅथ्स असणार आहे. तर ह्यामध्ये मी तुम्हाला एक थोडक्यात तुम्हाला अंदाज यावा की काय काय असते त्यामध्ये किंवा काय काय प्रश्न असतील. तर ते तुम्हाला एक सांगलेला सिलेबस काय असतो त्याचा. तर नंबर सिस्टीम आहे, त्यानंतर कम्प्युटेशन ऑफ होल नंबर आहे, डेसिमल फॅक्टर हे आहे, फंडामेंटल अरिथमेटिक ऑपरेशन्स आहेत, रेशो प्रोपोर्शन पर्सेंटेज, म्हणजे जे आपण आधी शिकलेलं आहे 10वीपर्यंत ते सगळं असणार आहे. ते तुम्हाला फक्त रिवाइज करायचं कोणाचं लेक्चर करून, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे की कोणाचे लेक्चर करायचे म्हणून. त्यानंतर असणार आहे ॲव्हरेज आहे, सरासरी, इंटरेस्ट आहे, व्याज, प्रॉफिट लॉस, नफा तोटा, डिस्काउंट. हे तुम्ही जे शिकलेलं आहे पूर्ण आधी 10वीपर्यंत तुम्ही जे शिकलाय तेच तुम्हाला रिपीट होणार आहे मॅथ्समध्ये, ठीक आहे. त्यामुळे मॅथ्सला अजिबात भ्यायचं नाही. तर आता वेअर्स टू स्टार्ट अँड रीड, म्हणजे तुम्ही कुठून सुरुवात करायची मॅथ्सची. मॅथ्स तुम्हाला समजा सुरू करायचं मला अभ्यास करायला आजपासून. तर इथं एकच सोल्युशन मी तुम्हाला इथं जे एवढं सांगतोय तेवढं फॉलो करा, तुमचा GDचा पूर्ण सिलेबस त्यामधून कंप्लीट होईल. तर मी यामध्ये काय सांगितलं आहे, आदित्य रंजनची रेकॉर्डेड बॅच घ्या. ती जी कुठे भेटणार तुम्हाला RG विक्रमजित ॲप्लिकेशनवर. आता तुम्ही रेकॉर्डेड बॅच घेतली जरी ती GDची नसली तर त्यामध्ये काय तुम्हाला, तर मी तुम्हाला मग सांगितले काय काय करायचं, कुठून चॅप्टर करायचं. तर त्यामध्ये ॲरिथमॅटिक पोर्शन असणार, म्हणजे ॲडव्हान्स एक आहे, ॲडव्हान्समध्ये ट्रिग्नोमेट्री आहे, जॉमेट्री आहे, असला काहीच पार्ट GDसाठी नाही आहे. त्यामुळं GDला अजिबात भेटचं नाही. त्यामध्ये तुम्हाला फक्त काय असणार आहे, मी दिलेले ओनली ॲरिथमॅटिक पार्ट, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला काय असणार आहे, फक्त ॲरिथमॅटिक पार्ट असणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त जी लेक्चर असतील मला वाटते 15 एक असतील लेक्चर, म्हणजे 12 ते 15 लेक्चर असतील तेवढेच तुम्हाला करायला लागणार आहेत. किंवा आता ॲडव्हान्स मॅथ्स गरज नाही ॲडव्हान्स मॅथ्सची, ठीक आहे. और रोजगार विथ अंकित भाटी म्हणून एक यूट्यूबला सर आहे, चांगले आहेत, मी त्यांचं म्हणजे बघितलेलं आहे बऱ्याचदा व्हिडिओ वगैरे. तर तुम्ही त्यांचीसुद्धा लेक्चर करू शकता. GD हा रोजगार विथ अंकित एक चॅनल आहे यूट्यूबला, त्यांचा पूर्ण हे पण स्पेशल त्यांचं GDसाठीच घेतात, म्हणजे SSC GDसाठी पूर्णपणे त्यांचा स्पेशल चॅनल आहे. तर तुम्ही ह्या चॅनलला तर फॉलो करा GDचा अभ्यास करताना, तर त्यामुळे तुम्हाला बरीच माहिती मिळेल. तर आता आदित्य रंजनची करा किंवा ह्यांची लेक्चर करा, दोन्हीपैकी एक चालतील. जास्त ठिकाणी काय हात मारत बसू नका, हे पण करतो ते पण करतो, ठीक आहे. तर जेवढं सांगितलं तेवढंच करा. त्यानंतर आहे की डेली प्रॅक्टिस ऑफ कॅल्क्युलेशन. मॅथ्समध्ये काय करतात मुलं, तर विचारतात सर माझं मॅथ्स वीक आहे, मला मॅथ्स जमतच नाही, मी आता सोडवतो आहे तर मला वेळ लागतो आहे. अरे गेमच कशाचं आहे तर टायमिंगचं आहे. म्हणजे SSCमध्ये ज्याचं टायमिंग बसतंय किंवा ज्याची प्रॅक्टिस आहे फुल, ज्याला फास्ट सोडवा येते त्याचं सिलेक्शन होणार. जे हळूहळू कळतंय कासवासारखा पडला तर तुझं सिलेक्शन होणार नाही, ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचे, डेली प्रॅक्टिस करायची कॅल्क्युलेशनची. आता डेली कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस करायची म्हणजे नक्की काय करायचं, तर सिम्पल आहे. कॅल्क्युलेशनसाठी 4 नंबर घ्या, 2 नंबर घ्या, समजा 3, 1, 2 घ्या, 8, 7, 9 घ्या, गुणच बसा हे याला, असे 4-5 गणितं घ्या. परत ॲडिशनची घ्या, 8, 9, 9 घ्या, प्लस 1, 2, 3, 4 0 घ्या, ह्याचे ॲडिशन करत बसा. म्हणजे कोणतीही 4-5 घ्या, 10 मिनिटं हेच करायचं आपल्याला, गुणाकार भागाकार वजाबाकी बेरीज असलं करत बसायचं. त्यानंतर आहे की टेबल, क्यूब, स्क्वेअर पार्ट असले पाहिजेत. म्हणजे तुम्ही 27 × 7 करत बसाल, तिथं पार्ट असले म्हणजे काय, तर मी विचार तुमचं प्रॉम्प्टली उत्तर आलं पाहिजे की सर याचं उत्तर हे आहे म्हणून. तर हेच असं झालं पाहिजे. तर बाबा टेबल कितीपर्यंत पार्ट असावे माझे, पाडं, त्यानंतर घन, वर्ग असलं असतं आपल्याला आधी लहानपणी मराठी शाळेत. टेबल किती पार्ट असले पाहिजे, 30पर्यंत. त्यानंतर क्यूब कितीपर्यंत पार्ट असले पाहिजेत, 30पर्यंत. आता तुम्ही म्हणाल की एवढं कसं लागतंय, जेवढं सांगतोय तेवढं करायचं. त्यानंतर काय आहे तर स्क्वेअर किती 50पर्यंत पार्ट असले पाहिजेत. हे तुम्हाला काही आत्ता समजणार नाही, पण जेव्हा तुम्ही सोडवायला लागाल त्यावेळेस तुम्हाला हे समजायला लागेल. त्यानंतर PYQ फॉर प्रॅक्टिस, सगळ्यात महत्त्वाचं प्रॅक्टिस. आता तुम्ही PYQला काय काय कराल, तर PYQसाठी काय काय कराल तुम्हाला, PYQसाठी तुम्हाला एक कोणाचंही काय करा, पुस्तक घ्या. पुस्तक कुठलं घ्यायचं, PYQचं कोणतंही, पिनॅकल घ्या
KD पब्लिकेशनचं घ्या किंवा किरण पब्लिकेशनचं घ्या. त्यानंतर तुम्हाला त्या पुस्तकातून काय करायचं तर प्रॅक्टिस करायची. आपले किती 10, 12 ते 15 चॅप्टर असणार आहेत, त्याची प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला मॅथ्समध्ये 40 पैकी 40 मार्क मिळतील. 20 प्रश्न तुम्ही सोडू शकता. मेक युअर ओन नोट फॉर्म्युला बुक. आता एक फॉर्म्युला बुक पण येतं आदित्य रंजनचं किंवा गगन प्रतापचं, पण त्यामध्ये ते खूप सीजनसाठी आहे, ते GD साठी एवढी गरज नाही. त्यामुळे मी असं म्हणेल की तुमचं स्वतःचं छोटंसं एक फॉर्म्युला बुक बनवा. म्हणजे तुम्ही जसं लेक्चर करायला सुरुवात केली तसं प्रत्येक चॅप्टरनुसार तुम्ही त्यामध्ये फॉर्म्युला लिहायला सुरुवात करा. काय होईल ते एकदा हाताखालनं पण जाईल आणि तुम्हाला ते जेव्हा परत डबल वाचाल त्यावेळेस तुमचं ते लक्षात येईल. त्यामुळे फॉर्म्युला बुक तुमचं स्वतः बनवायचं आहे. रिव्हिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मॅथमॅटिक्स. रिव्हिजन तुम्हाला करायच लागणार आहे, नाहीतर पुढं पानं उलटत बसाल मागचं सपाट. म्हणजे पुढं करत या लेक्चराला मागचं सपाट काय आठवण झाले, काय केले, काय लिहिले ते पण कळलं ना. अशी पण मला त्याला समजत पण नाही आपण काय लिहिले. त्यासाठी उद्याचं लेक्चर करताय तर मागचं वाचा आधी. त्यामुळं काय करायला लागणार तुम्हाला तर रिव्हिजन करायच लागणार आहे. आता मी लिहिले इथं मॅथ्स इज व्हेरी इझी, डोंट फिअर मॅथ्स. म्हणजे मॅथ्स खूप इझी आहे, भिवू नका मॅथ्सला. काय होतं एक जर कन्सेप्ट म्हणला की मॅथ्स अवघड आहे, आपलं मॅथ्स जमत नाही मला बाबा. प्रॅक्टिस करा तुम्ही रे, प्रॅक्टिस केल्याशिवाय जमणारच नाही. प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला जमून जाईल. ठीक आहे, हे झालं मॅथ्ससाठी एवढंच करायचं. दुसरं अजिबात कुठे युट्यूबवर लेक्चरवर करत बसू नका. जेवढं सांगितलं तेवढं नीट प्रामाणिकपणे केलं तर मॅथ्सचा सिलेबस लिमिटेड टाईममध्ये कंप्लीट होऊन जाईल तुमचा. त्यानंतर आहे रिजनिंग, जे म्हणजे 4थी स्कॉलरशिप 7वी स्कॉलरशिपला जसं असते त्याच लेवलचं असते, जास्त काय अवघड नाही. हे जेवढं असतं ते इंग्लिशमध्ये लिहिलं आहे. हे बरंच काय जे मला पण समजत नाही काय लिहिले नक्की म्हणून इंग्लिशमध्ये व्हिज्युअल मेमरी पण आपल्याला मराठीतनं ते माहीत असतं की ह्याला काय म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल की अरिथमॅटिक नंबर सिरीज, ह्याला नंबर सिस्टीम म्हणजे आपलं अंकगणित कुठला पुढचा नंबर कोणता येईल समजा. त्यानंतर ऑड मॅन आउट म्हणजे काय असते तर ते वेगळं कुठला ह्यातला आहे बाबा. त्यानंतर सहसंबंध सहसंबंध आहे. त्यानंतर आहे की कोडिंग डिकोडिंग आहे. त्यानंतर आकृती, पुढची आकृती कुठली येईल, ह्यातली ऑड आकृती कुठली, हे असलं किंवा ब्लड रिलेशन म्हणजे नातेसंबंध, हे सगळं आपल्याला जमत असते आधीपासून. आपल्याला फक्त रिव्हिजन करायची आणि प्रॅक्टिस करायची आहे. आता रिजनिंगसाठी तुम्ही इथं लिहिलं आहे, वाचा काय लिहिले तर रिजनिंग इज अ गेम ऑफ प्रॅक्टिस. रिजनिंगला काय लेक्चर करायची गरज नाही कुणाची, जास्त कुणाचा नोट्स काढायची गरज आहे. रिजनिंग फक्त प्रॅक्टिसचा गेम आहे. तुम्ही रोज प्रॅक्टिस करत राहिला तुम्हाला आपोआप रिजनिंग जमून जाईल. ह्यासाठी पहिलं काय करायचे, PYQ बुक घ्या. रोजगार बी थँक्यू सरांचं तुम्हाला सांगितलं RWA त्यांचं पब्लिकेशनचं किंवा पिनाकल किरण म्हणजे कोणत्याही पब्लिकेशनचं PYQ. आता ह्यामध्ये परत विचारू नका सर ह्यातलं कुठलं येऊ, का तर PYQ हे पब्लिकेशनवाले कुठनं काय दुसरीकडे आकाशात आणणार नाहीत. जे SSCला प्रिव्हियस इयरला आले पडलेले आहेत तेच कंपायलेशन असणार आहे, सगळ्या पुस्तकामध्ये तेच क्वेश्चन असणार आहे, त्यात काय वेगळं नाही आहे. त्यामुळे कोणत्या पब्लिकेशनचं घ्या. त्यामुळे तुम्हाला 3 ऑप्शन दिले, जे आवडेल ते घेऊन टाका. त्यानंतर आहे ऑनलाईन लेक्चर ऑफ एनी रिनाऊन क्लास किंवा फ्रॉम यूट्यूब फॉर द अंडरस्टँडिंग. आणि इथं मी धांदून काय लिहिले फ्यू टॉपिक्स, म्हणजे काय लिहिले फ्यू टॉपिक्स इथं तर तुम्हाला मॅथ्स रिजनिंग ना काय काय असं पाठायचं. रिजनिंगमध्ये सहसंबंध असेल किंवा आपण म्हणतो की पुढचा अंक कोणता येईल. आता ह्यातल्या ऑडोमॅन आकृती कशी ओळखायची, असं काय काही चॅप्टर आहेत जे तुम्हाला कोण शिकवू शकत नाही. तुम्हाला तिथं तुमची स्वतःची बुद्धी लावायची. जेव्हा प्रॅक्टिस कराल तेव्हा ती बुद्धी तुमची डेव्हलप होणार आहे. त्यामुळे काय करायचं तर तुम्हाला चॅप्टर येणार नाहीत, ज्यामध्ये ट्रिक आहेत तेवढेच चॅप्टर तुम्ही यूट्यूबवर बघा, कुणाच तरी क्लासमधनं बघा. बाकी काय तुम्हाला प्रॅक्टिस करायची. आणि आता अजून एक काय लिहिलं तर मॉक टेस्ट. तुम्ही जरी मॉक टेस्ट विकत घेतल्या ऑलिबोर्ड किंवा टेक्स्टबुकवरून तरी चालेल. त्यामध्ये तुमच्या सेक्शन वाईज मॉक टेस्ट असतात, त्या मॉक टेस्ट तरी दिल्या तर हा पूर्ण पॉईंट म्हणजे. आणि तुम्हाला सगळ्यात मेन म्हणजे काय तर 40 आउट ऑफ 40 मार्क तुमचे आलेच पाहिजेत रिजनिंगमध्ये, तरच सिलेक्शन आहे. म्हणजे एक प्रयत्नच ठेवायचा की बाबा टार्गेटचं आपलं 40 पैकी 40 मॅथ्सला पण आणि रिजनिंगला पण, का तर हे हातातले मार्क आहेत आपल्याला, सोडवलं तर उत्तर येणारच आहे आपल्या ह्यामध्ये. तर एवढं सगळं फॉलो केलं रिजनिंगचा विषय संपला. इझी आहे एकदम रिजनिंग, अजिबात भ्यायचं नाही. त्यानंतर इंग्लिश. मराठी मुलांना सगळ्यात मोठी भीती मेन म्हणजे गावाकडूनच्या खेडेगावातल्या की बाबा इंग्लिश. आता इंग्लिश इथं बोलायचं नाही ना लिहायचं आहे आपल्याला, समजलं. इंग्लिश काय करायचे फक्त सॉल्व करायचे. आता यामध्ये तुम्हाला 2 मुलं असणार इथं आता की लँग्वेजचा पेपर इंग्लिशमधून सोडवायचा का हिंदीतनं सोडवायचा. मी मग लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं काय, ज्या मुलांना पुढं CPO सब इन्स्पेक्टरची पोस्ट मिळवायची आहे, ज्यांना पुढं जाऊन CHSL करायचे आहे, CGL करायचे आहे, त्या मुलांसाठी इंग्लिश. त्या मुलांनी काय करायचं इंग्लिशमध्येच पेपर द्यायचा. का तर आता इंग्लिश नाही सोडवलं तर मग पुढं कसं सोडवणार आहे, पुढच्या एक्झाम तर अजून मोठे आहेत. तर आता इंग्लिशमधूनच पेपर द्या. आणि ज्या मुलांना कुणालाच पुढं फक्त GDवर थांबणार आहेत, GD झालं मी जॉईन करणार, मी याच्या पुढं नाही करणार, तर त्या मुलांसाठी काय, आणि ज्यांना इंग्लिश अजिबात जमत नाही, लय बेकार इंग्लिश आहे त्यांचं, तर त्या मुलांना काय करायचं हिंदीतनं पेपर द्यायचा. तर आता ज्या मुलांना इंग्लिशमध्ये द्यायचं आहे त्यांनी हिथं इंग्लिश बघा, नाहीतर पळवून हिंदीतलं बघा. तुम्ही ज्यांना हिंदी द्यायचं त्यांनी इंग्लिशमध्ये काय तेच
लँग्वेजमध्ये काय असणार आहे, ग्रामर, वोकॅब आणि कॉम्प्रिहेन्शन सेम आहे. तिथं तेच लिहिलं आहे. ॲक्टिव्ह वाईज, पॅसिव्ह वाईज, इडियम, सिनोनिम, अँटोनिम, त्यानंतर स्पॉट द एरर वगैरे हे सगळं इंग्लिशमध्ये असणार आहे 40 मार्काला. तर इंग्लिशचा स्टडी कुठून करायचा, 3 सेक्शन सांगितले आता तुम्हाला, ओकॅब, ग्रामर आणि कॉम्प्रिहेन्शन. तर ग्रामरसाठी अमन वसिष्ठ सर आहे, फ्रीमध्ये यूट्यूबवर लेक्चर आहेत, नसतील तर बॅच पण विकत घ्या चालेल. राणी मॅम आहेत, ऑनलाईन लेक्चर करायचे यांची. म्हणजे ग्रामरसाठी फक्त कोणासाठी काय करायचं तर ग्रामरसाठी यांचे लेक्चर बघायचे. ठीक आहे. आता ग्रामरची प्रॅक्टिस कुठून करायची तर नीतू सिंग वॉल्यूम 1 आहे, त्यातून ग्रामर पण आहे आणि ओकॅब पण आहे, ती दोन्ही पण तुम्ही त्यातून करू शकता. ठीक आहे. त्यानंतर ओकॅबला आता मार्क नाही घालवायचे आपल्याला, ओकॅबचे मार्क हातातले असतात. मग ॲटलिस्ट इडियम्स आणि वन वर्डची तरी. तर त्यासाठी मी इथं लिहिलं की स्पेशल इथं लिहिलं आहे मी, तर वर्ड पॉवर मेड इझी नावाचं पुस्तक आहे, तिथं लेक्चर आहे यूट्यूबला एकदम बेसिक चॅनलवर, तिथे मी लिहिलेलं आहे. ते तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि नंतर तुम्ही जेव्हा लेक्चर बघा. आता ते स्पेशली का लिहिलं आहे मी तर मेक नोट्स का लिहिलेलं आहे. मेक नोट्स तर ज्यावेळेस तुम्ही नोट्स बनवताल, एकदा हाताकडून जेव्हा शब्द जाईल त्यावेळेस आपल्या ते मेंदूत जायला सोपं पडतं. त्यामुळे एकदा लिहिलं तर तुमच्या ते लक्षात पण राहील आणि काय चाललंय ते पण कळलं. नाहीतर तुम्ही हे लेक्चर किती आहे 11.5 तासाचं, 11.5 तासात 4 वेळा झोपून उठचाल तुम्ही नाहीतर. त्यामुळे काय करायचं, आपल्याला नोट्स पण काढायच्या सोबत, आणि नोट्स काढल्या तर त्यानंतर काय आपल्याला रिव्हिजन करायची, तर रिव्हिजनला ते इझी जाईल. त्यानंतर मग तुम्ही ब्लॅक बुक वाचायचे. म्हणजे एकदा तुम्ही हे 11.5 तासाचं लेक्चर केलं की नंतर ब्लॅक बुक वाचा. ब्लॅक बुकमध्ये अजूनही मी सांगतो, ज्या मुलांना जास्त इंग्लिश करायचं नाही किंवा इंग्लिश टार्गेट आहे 30-35चं, तर त्या मुलांनी काय करा, ब्लॅक बुकमध्ये इडियम्स आणि वन वर्ड पाठ झालीच पाहिजेत. तोंडपाठ असले पाहिजेत इडियम्स आणि वन वर्ड, सिनोनिम, अँटोनिम, प्रिव्हियस इयरचे तोंडपाठ करून टाका सगळे. म्हणजे एवढं जरी केलं तर तुम्हाला इंग्लिशमध्ये चांगला स्कोर येऊ शकतो ओकॅबमध्ये. त्यानंतरचा पार्ट आहे कॉम्प्रिहेन्शन. आता कॉम्प्रिहेन्शनला काय करायचं, समजा कॉम्प्रिहेन्शन अशी गोष्ट आहे की जे शिकू शकत नाही त्याला कोण, म्हणजे ते तुम्हाला स्वतः डेव्हलप करायचे आहे. तिथं मी लिहिलेलं पण आहे, नो वन कॅन टीच यू कॉम्प्रिहेन्शन पार्ट, इट्स सेल्फ लर्निंग पार्ट. म्हणजे हा स्वतः शिकायचा पार्ट आहे. नाहीतर तुम्ही लेक्चरवर बसाल, हाऊ टू इम्प्रूव्ह कॉम्प्रिहेन्शन पार्ट यूट्यूबला टाकाल आणि ती एवढे लेक्चर टाकतात, बरेच जण टाकतात यूट्यूबला, काय पण भेटतात आजकाल, जे सर्च करा ते यूट्यूबला तुम्हाला येत राहणार. त्यामुळे उगाच टाइमपास करत बसायचं नाही, सरळ रोज न्यूजपेपर रीडिंग करा. दुसरा ऑप्शन आहे डेली एडिटोरियल आहे, इंग्लिश माध्यमचा टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर रोज पेपरमध्ये येणारा एडिटोरियल आणि त्यामधले डिफिकल्ट वर्ड, त्याचे सिनोनिम, अँटोनिम काय असतील ते पूर्ण त्याचं त्यामध्ये तुम्हाला त्या पीडीएफमध्ये भेटणार आहे. त्यामुळे हा टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही बघू शकता किंवा न्यूजपेपर वाचा. हे केलं तरच तुमचं इंग्लिशचं कॉम्प्रिहेन्शन स्ट्रॉंग होणार नाही. ह्याच्याशिवाय दुसरा कुठलाच पर्यायच नाही कॉम्प्रिहेन्शनला. तुम्ही कोणाचे लेक्चर बघून कॉम्प्रिहेन्शन वाढवू शकत नाही. त्यानंतर प्रॅक्टिससाठी PYQ घ्या, कोणत्याही पब्लिकेशनचं मी दिले, RAW पण दिले, अंकित विथ रोजवारी अंकितचं, किरण आहे, पिनागल, कोणतेही सेट घ्या प्रॅक्टिससाठी, ज्यातून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. हे झालं इंग्लिशसाठी. आणि इंग्लिशला अजून आहे काय की भिवू नका तुम्ही इंग्लिशला. इंग्लिश तुम्हाला जर 3 महिने प्रॉपर कॉम्प्रिहेन्शनसाठी तर 3च महिन्यात, 3 महिने जर तुम्ही सलग न्यूजपेपर वाचत राहिला, नवीन नवीन शब्द शिकत राहिला, तर कॉम्प्रिहेन्शनचा पार्ट स्ट्रॉंग होईल. आणि इंग्लिश हे GDचं खूप इझी आहे. म्हणजे 10वीपर्यंत ह्यात काय एलिजिबिलिटी आहे 10वीपर्यंत. म्हणजे 10वीकडून काय तुम्ही अपेक्षा, ज्याची कुणाची 10वी झाली त्याकडून काय अजून अपेक्षा करणार आहे तुम्हाला, ते काय 12वीतलं किंवा डिग्रीचं तर अजिबात विचारणार नाहीत. त्यामुळं हे जेवढं सांगितलं आहे त्यानुसार सेस फॉलो केलं तर तुम्हाला 100% इंग्लिशला मार्क पडणार. त्यानंतर आता पार्ट असणार आहे हिंदीचा. बरेच मुलं 7वीपर्यंत किंवा 10वीपर्यंत हिंदी शिकलेले असतील, बरोबर. म्हणून तर आता हे हिंदी दिलेलं आहे इथं. तर ज्या मुलांना अजिबात इंग्लिश येत नाही, मगाशी मी सांगितलं, त्यांनी हिंदीनं पेपर दिला तरी चालतोय का, तर तुम्हाला इझिली हिंदीमध्ये 30 ते 35 मार्क, काय कायना 35+ पर मार्क मिळू शकतात, जे की इंग्लिशमध्ये मिळणार नाहीत. आणि कमी टाईममध्ये तुमचं इंग्लिश तर होऊन जातं. आता मी इथं सिलेबस सांगायचं म्हणून तुम्हाला दिलेलं आहे, जे इंग्लिशमध्ये मग तिथं लिहिलं होतं तेच हे हिंदीत नाही आता. त्यामुळं हिंदीचा सिलेबस आहे, बघून घ्या एकदा. त्यानंतर आता हिंदी करायचं कुठनं हिंदीचं, तर ज्यांना कुणाला मॉक टेस्ट देताना हिंदी जमतं, हिंदीमध्ये मला 25-30 मार्क पडतात, त्यांनी जास्त कॉम्प्लिकेट करू नका. उगाच इंग्लिशची ग्रामरची लेक्चर हिंदीची ग्रामरची लेक्चर बघत बसू नका. सरळ काय करा, हिंदीचं ग्रामरचं लुसेंटचं एक पुस्तक येतं हिंदी ग्रामरचं, ते फॉलो करा. हिंदी ग्रामर लुसेंटचं पुस्तक आहे, सरळ ते घ्या. त्यातून तुम्हाला समानार्थी विरोधात शब्द किंवा असतील किंवा म्हणी, वाक्प्रचार काय असेल ते असले ना ते त्यातून मिळून जाईल. किंवा सगळ्यात बेस्ट अजून एक तुम्हाला ऑप्शन आहे की मी हे घ्या, काय तर सामान्य हिंदी बुक आहे अंकित भाटीचं, रोजवारी अंकित त्यांचं चॅनलचं नाव आहे, अंकित भाटी सरांचं आहे, ते घ्या. आणि अजून एक सांगायचं तुम्हाला की जे मुलं GD करतात, तुम्ही तयारी करायची तर हा चॅनल नक्की फॉलो करा, कोणता, रोजगार विथ अंकितचा. का तर तुम्हाला त्यातून त्यांची बुक पब्लिकेशन चांगली आहेत. आणि बाकी चॅनलसारखे जे आहेत ते जे सिजल्स घेतात CPO त्यांच्यासारखं ते खिचडी केलेलं नाही, त्यांचा फक्त डेडिकेटेड GDसाठी चॅनल आहे. तर तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता, सामान्य हिंदी बुक, ठीक आहे.
हिंदी इज, मी त्यामुळे केलेली, हिंदी इज व्हेरी इझी, डोंट मेक इट मोर कॉम्प्लिकेटेड. ठीक आहे, त्यासाठी मी तिथं लिहिलेलं आहे प्रिवियस. यूज लिमिटेड सोर्स अँड क्रॅक इट, म्हणजे कमीत कमी सोर्स वापरा आणि सोडवून टाका. आणि हिंदीसाठी अजून तुम्हाला जर वाटत असेल की मला अजून काहीतरी इम्प्रूव्ह करायचे, अजून एखादा पार्ट बघायचा, तर यूट्यूबवर तुम्ही तेवढाच पार्ट सर्च करा. सगळंच नका बघत बघा, तेवढाच पार्ट सर्च करा आणि हे करा. आणि हिंदीमध्ये किती आपल्याला मार्क मिळवायचे आहेत? 35पर्यंत आपल्याला मार्क आलीच पाहिजेत हिंदीमध्ये. ठीक आहे, म्हणजे 30 ते 35 मार्क जर हिंदीमध्ये आले तर एक्झाम क्रॅक होऊ शकते. तर मी एक्झामचं गणित तुम्हाला सांगतो ह्यानंतरच्या वेळेस, नेक्स्ट टाईममध्ये आपण एक्झामचं गणित कसे मार्क पडायचे सांगूत आपण. त्यानंतरचा पार्ट आहे जनरल अवेअरनेस, ज्यात खूप इनपुट आहे, आउटपुट खूप कमी आहे. असा पार्ट ज्यामध्ये खूप सारे सब्जेक्ट इन्वॉल्व आहेत, पण आपल्याला काय करायचे, मिनिमम सोर्स वापरायचा आणि चांगले मार्क मिळवायचे. तर यामध्ये काय हिस्ट्री, कल्चर, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स, सायन्स हे पार्ट असणार आहेत. तर आता ही करायचं कुठून? आता बऱ्याच मुलांना वाटतं की सर आम्ही हिंदीतनं पेपर देतो आहे, मग आता, आणि मराठी मुलांना एक असतं की मला इंग्लिशमधनं करायचं नाही, मला हिंदीतनं. बरीच मुलं काय करणार आता की बुद्धिमत्ता पेपर पण हिंदीतनं बघणार किंवा ती मराठीमधून बघणार असतात, तिथं बघा. पण आता हा पार्ट तुम्ही ना विचारते सर हा मराठीत कुठून करू? टू बी फ्रँक, आपल्या शोकांती काही म्हणा त्याला की बाबा सेंट्रल SSCचा कोणताच सिलेबस किंवा काय म्हणतात मटेरियल हे मराठीतून उपलब्ध नाही. एकतर ते इंग्लिशमधून वाचा किंवा हिंदीतनं, दोनच ऑप्शन आहेत तुम्हाला. त्यामुळे मी बेस्ट ऑप्शन आहे की इंग्लिशमधून वाचा. का तर तुम्हाला इंग्लिशमध्ये पेपर असेल तर इंग्लिश इम्प्रूव्ह पण होईल आणि हिंदीतून तुम्हाला समजणार नाही वाचलेले. आणि ज्यांना कोणाला हिंदी समजायचं चांगलं तर हिंदीनं केलं वेल अँड गुड. त्या अंकित विथ रोजगार तुम्हाला सांगितलं ना, त्यांची पुस्तकं पण आहे त्याचं जीकेचं, ते जरी घेतलं तरी चालेल. किंवा लुसेंट जी की हिंदीत नाही ते पण करू शकता. त्यामुळे हिंदी जनरल अवेअरनेसचा काय सिलेबस आहे, जनरल अवेअरनेसचा हा सिलेबस तुम्हाला मी सांगितला. ठीक आहे, त्यानंतर कुठून करायचं होता जनरल अवेअरनेस किंवा GS? तर परमार सरांचा ऑनलाईन क्लास आहेत, रेकॉर्डलेली बॅच आहे. ज्यांना कोणाला पुढं करायचं आहे अजून SSCमध्ये CPO वगैरे CGL, तर त्यांनी ही बॅच करा पूर्ण. आणि ज्यांना कोणाला नाही करायचं त्यांनी ही बॅच पूर्ण नाही केली तर चालेल. तुम्हाला जर पॉलिटी, हिस्ट्री आणि सायन्स फक्त बघायचं असेल, जे मेन टॉपिक आहे तेवढं तुम्ही इथून बघा. किंवा लुसेंट GK तर आहेच, हिंदी लुसेंट GK आहे. ज्यांना कोणाला इंग्लिशमधून होतं त्यांनी इंग्लिशमधून घ्या किंवा हिंदीमधून घ्या, हिंदीमधून करायचं तर हिंदीमधून घ्या. परत एकदा सांगतोय, मला तर असं वाटतं की तुम्ही इंग्लिशमधून वाचावं, पण ज्यांना खरंच इंग्लिश कळत नाही त्यांनी हिंदीमधून वाचलं वेल अँड गुड. कारण आपल्याला सगळ्यात अल्टिमेट हे काय आपलं मार्क मिळवणं, इंग्लिशमधनं मिळवा नाहीतर हिंदीतनं मिळवा. त्यानंतर आहे, आता ही नाही केली तरी चालते, काही गरज नाही, ती म्हणजे करंट अफेअर आहे ज्यात मार्क मिळणार नाही, दोघं वाचावं लागलं आपल्याला. त्यामुळे मंथली नाही वाचलं तर चालेल. ॲट द टाईम ऑफ एक्झाम 1 महिना आधी खूप कंपायलेशन येत असतात टेलिग्राम चॅनलला किंवा यूट्यूबला. जरी कंपायलेशन बघितलं मागचं 1-1.5 वर्षाचं, त्यावेळेस तुम्ही तेवढी ही लेक्चर बघवतात. आत्ता सुरुवातीला तयारीच्या वेळेस काय करायची गरज नाही आहे. त्यानंतर सगळ्यात मेन आहे काय तर हे PYQ, म्हणजे ज्यांना GS मुलांना जमत नाही, बऱ्याच जणांना कमी टाईम आहे, सरळ PYQ काढा, पाठ करून टाका पूर्ण. जे असेल प्रिवियस इयरला जे प्रश्न आलेत ते पूर्ण पाठ करा. ॲटलिस्ट तुम्हाला 40 पैकी 15 ते 20 मार्क तरी मिळतील. का तर PYQ मधले थोडे तरी प्रश्न, स्टॅटिकचे प्रश्न PYQ मधून जाणार आहेत तुम्हाला, किंवा पॉलिटी सायन्स असतील असे काही प्रश्न असणार आहेत 7 ते 8 जे तुमचे प्रिवियस इयर असणार आहेत. तेव्हा प्रिवियस इयरचं पुस्तक घ्या कोणतंही, जे त्यातून तुम्ही रिव्हिजन बी करू शकता आणि तुमची मार्क वाढायला त्यातनं तुमचं मदत होणार आहे. हे झालं GS GK साठी. म्हणजे GS GK साठी काय करायचे तर लिमिटेड सोर्स ठेवायचा आहे. ह्यातलं जे सांगितलं वरचं, तर ह्यात तुम्हाला मी सांगितलं पॉलिटी सायन्स आणि हिस्ट्रीचं लेक्चर करा. ज्यांना कोणाला पुढं करायचं त्यांनी पूर्ण जरी लेक्चर बघितले तर चालतील. पण हे एकदा लेक्चर केलं ना तर तुमचं बऱ्याच हे डिरेक्टली वाचताना समजणार नाही, पण हे केल्यानंतर हे केलं तर तुम्हाला लक्षात येईल की काय लुसेंटमध्ये आपण वाचतोय म्हणून. नाही तर डिरेक्टली जर लुसेंट GK वाचायला गेलं तर समजणार नाही. ते खूप ब्रीफ आहे लुसेंट GK पुस्तक. त्यामुळं आधी मला वाटतं लेक्चर करा. जर यांची फ्रीमधली यूट्यूबचे लेक्चर जरी बघितले GDचे स्पेशल तरी चालतील. त्यानंतर मग लुसेंट GK वाचा, हिंदीतून ज्यांना हिंदीतून वाचायचे किंवा इंग्लिशमधून. हे पूर्ण सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर मग हा पूर्ण जेव्हा सिलेबस कंप्लीट होईल त्यावेळेस मग काय होणार आहे, तुमचे मॉक टेस्टचा पार्ट येणार आहे. तर मॉक टेस्ट कशा द्यायच्या, किती द्यायच्या, त्यानंतर त्याची ॲनालिसिस कशी करायची, तो पण आपण एक व्हिडिओ ह्यानंतर टाकणार आहे यूट्यूबवर. तर त्यावेळेस तुम्ही बघा. आणि तुम्ही लिहिलं आहे की एक्झाम तुम्ही खूप इझिली पास करू शकता, पण तुम्हाला काय करायचं तर जेवढं मी सांगितलं आहे तेवढेच लिमिटेड सोर्स टेस्ट ठेवा. जास्त ठिकाणी बघू नका की मी हे पण करतो, मला हे इझी वाटते. म्हणजे बऱ्याच ठिकाणावरून माहिती गॅदर करू नका. एक लिमिटेड सोर्स ठेवा, त्याचीच रिव्हिजन करा, तेच डबल करा. कारण प्रॅक्टिस केल्याशिवाय तुमचं काय होणार नाही. आणि तुम्हाला जर कष्ट केलं तर तुम्हाला एक्झाममध्ये पास होणार आहे. तुम्ही बघता इथं पुण्यात वगैरे बऱ्याच ठिकाणी बरीच मुलं आहेत की जी
लायब्ररीला अभ्यास करायला आले असतात गावाकडून खेडेगावातून, पण काय सगळीच मुलं होतात का अधिकारी? नाही होत. लिमिटेड जागा असतात दरवर्षी. सगळेजण जर भरती झाली तर मग अवघड होती गव्हर्नमेंटची, एवढी जणांना जागा नाही तेवढ्या. त्यामुळे काय करायचं आपल्याला, तर एक जागा मिळवायसाठी आपल्याला खूप कष्ट करायचे. आपल्याला एकच जागा मिळवायची आहे, तर ते तुम्ही कधी करू शकता, जर तुमच्याकडे जर हार्डवर्क करण्याची ताकद असेल, कन्सिस्टन्सी असेल, तरच तुम्ही करू शकता. आणि यामध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, तेच तुम्ही पूर्णपणे फॉलो करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत सगळ्यांपर्यंत शेअर करा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून ही सिरीज आपण घेणार आहे, बऱ्याच वेगवेगळ्या SSCच्या एक्झामबद्दल माहितीचा डिटेल, सिलेबस याबद्दल आपण माहिती घेणार आहे. तर आत्ता हे सर्वांनी लक्षात घ्या, ह्याच्या नोट्स काढा, ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा सगळ्यांनी जर लागणार असेल तर. आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू.